चंद्रकांत पाटील यांनी राजकीय ताकद लावून आपल्यावर लोक सोडली असा थेट आरोप शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केला। झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलंय। राजकीय ताकद वापरून देशोधडीला लावण्याचं काम पुण्यात झालं, त्यात आपण सापडलो। वक्फमध्ये 0% आधार नसताना आपल्यावर अन्याय झाल्याचं धंगेकरांनी सांगितलं आणि यामध्ये कोर्टानं दोषी ठरवलं तर आपलं प्रचंड नुकसान होईल आणि चंद्रकांत पाटील यांनी हे केल्याचा आरोप धंगेकरांनी केलेला आहे। रवींद्र धंगेकरांनी टू द पॉइंट मुलाखतीत हा आरोप केलाय। कोर्टानं दोषी ठरवलं तर माझं मोठं नुकसान होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर चंद्रकांत पाटलांनी माझ्यावर लोक सोडली असंही धंगेकरांनी या मुलाखतीत म्हटलंय। चंद्रकांत पाटलांचं काय तुम्ही आता नवीन तुम्ही म्हटलं की चंद्रकांत पाटलांबद्दल बोलणार आहात। चंद्रकांत पाटील स्पेसिफिकली का ह्या सिस्टीममध्ये तुमचं घरच उद्ध्वस्त करायचं, तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं, अशा पद्धतीचं जे राजकारण चालू झालं ते पुण्यामध्ये, त्यात मी सापडलो ना। म्हणजे माझ्यावर जो अन्याय झाला, माझं ह्यात वक्तचं तुम्ही काढलं आहे ना विषय, ह्याच्यामध्ये वक्तचा 0% काय आहे, त्याच्यामध्ये आधार नाही। पण आपली राजकीय ताकद वापरून माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाला देशोधडी लावायचं काम, हे करण्याचं काम आता मी सांग, तुम्ही नावच घेतलं त्यांचं रिपीट नाव घेतो चंद्रकांत पाटलांनी ह्या सगळ्या गोष्टी करताना हे सगळी लोक माझ्या अंगावर सोडली। आणि तुम्ही जर वैयक्तिक हल्ला केला, आमचं चुकलं असेल तर तुम्ही आम्हाला समजून सांगा, पण ह्याच्यामध्ये कोर्टाने दोषी दिले तर आमचं एवढा मोठं नुकसान होणार आहे। ही नुकसान प्रचंड आहे ना, ही नुकसान प्रचंड ही चंद्रकांत पाटलांनी केली ना।